आजच्या परिस्थितीत स्वतःला वाचविण्याची धडपड प्रत्येकजण करत असतो, पण जो निसर्गाचा आणि जीवनाचा विचार करतो तोच खरा शेतकरी असतो। रखरखत्या उन्हात आयुष्याची माती करत लेकरांसाठी सुंदर भविष्याची स्वप्न निस्वार्थ भावनेने गोळा करणाऱ्या बापाच्या अंगातील घामाचा सुगंध जर प्रेरणा म्हणून घेता आला तर जगातील कुठल्याच शेतकऱ्यांच्या मुलांना कुठल्याही मोटिवेशनची गरज पडणार नाही। सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला समाधानाची सीमा असावी। अज्ञानी मनुष्य चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होतो। जीवनात आपल्याला सोडून कोणी गेले असेल आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे। दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते, मग ते यंत्र असो किंवा मानवी संबंध। आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला महत्त्व येते। दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते, तर फक्त मनात चांगली भावना असावी लागते। सुखाचे अनेक भागीदार भेटतात, परंतु दुःखाचा एक साक्षीदार मिळायला नशीब लागतं। प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं। क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौन हा उत्तम मार्ग आहे। दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे। सूर्याचा प्रकाश प्रखर आहे म्हणून चंद्राने उगवणं सोडलं नाही, कारण चंद्राला माहीत आहे सूर्य फक्त दिवसाचाच असतो, पण रात्र माझीच असते। डोळे जगातील प्रत्येक वस्तू पाहू शकतात, परंतु डोळ्यात काही गेलं तर ते बघू शकत नाहीत। त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष बघतो, परंतु स्वतःतील दोष बघू शकत नाही। हा असं वागला, तो तसं वागला याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण कसं वागायचं याचा विचार करा। त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा। संयमाचे प्रशिक्षण घेतले की जीवनातील बरीच युद्ध शांतपणे जिंकता येतात। नाव खराब केल्याने कोणाचं अस्तित्व संपत नाही, पण नाव खराब त्याचंच केलं जातं ज्याचं नाव कायम चर्चेत असतं। रेषा वाटते तेवढी क्षुल्लक गोष्ट नाही, कपाळावर आली तर चिंता, कागदावर असेल तर आकृती, हातावर उमटली तर नशीब, जमिनीवर असेल तर वाटणी आणि नात्यात पडली तर दरी निर्माण करते। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत। एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। जर खरंच जिंकायचं असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचं मनोबळ संपवल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत। संपर्कातील व्यक्तींना पारखताना स्वतःच्या नजरेने पारखा। दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पाहिल्यास खरी ओळख होत नाही। आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ। चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं।